कधी कधी तुम्हाला असं वाटतं का, मन शांत करायचं पण विचार थांबतच नाही, झोप येत नाही, डोक्यावर ताण, चिंता, अस्वस्थता यांचा ताबा आहे. कदाचित तुम्हाला हे जाणवत नसेल, पण तुमचा मेंदू एका क्षणात हजारो सिग्नल फायर करतो आणि हेच सिग्नल तुमचा मूड, तुमच्या भावना आणि तुमची शांतता ठरवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेडिटेशन मेंदूला कसं बदलतं आणि शांत मनाचा खरा रहस्य कोड नेमका काय आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला माहित आहे का, आपला मेंदू 3 महत्त्वाच्या भागांवर काम करतो. एक, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच निर्णय घेणे, फोकस करणे आणि विचार करणे. अमिगडाला, भीती, ताण आणि चिंता यावर प्रभाव. आणि तिसरा महत्त्वाचा भाग हिप्पोकॅम्पस, यामध्ये आठवणी जतन केल्या जातात आणि आपण जे नवनवीन कौशल्य शिकतो ते जतन केले जाते. जेव्हा आपण स्ट्रीम ऑफ थॉट्समध्ये अडकतो ना, तेव्हा तात्पुरते नियंत्रण अमिगडाला घेते. त्यामुळे आपला फोकस कमी होतो, चिंता वाढते आणि मनाला अशांतता मिळते. पण इथेच मेडिटेशन येतं. ते सर्व या घटकांवर थेट प्रभाव टाकतं. मेडिटेशन तुमच्या मेंदूला कसं बदलतं हे आपण आता जाणून घेऊया. मेडिटेशन म्हणजे केवळ शांत बसून श्वास घेणे नाही, तर मेडिटेशन मेंदूत खरा न्यूरोप्लास्टिक चेंज घडवत असतो. मेडिटेशनमुळे अमिगडाला आकुंचन पावते. म्हणजेच काय होतं, तर ताण कमी होतो, राग, घाबरटपणा कमी होतो, मन स्थिर होऊ लागतं. मेडिटेशनमुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मजबूत होते. म्हणजेच काय होतं, फोकस वाढतो, निर्णय क्षमता सुधारते, मन आता विचारांना शांतपणे हाताळू शकते. आणि हिप्पोकॅम्पस वाढतो. म्हणजे काय होतं, मेमरी सुधारते, शिकणं, नवनवीन कौशल्य आत्मसात करणं हे जलद गतीने सुरू होतं आणि आपण इमोशनली बॅलन्स राहायला शिकतो. हे बदल फक्त काही आठवड्यांच्या साधनेतूनच दिसायला लागतात. आता जाणून घेऊया, आपले विचार का थांबत नाहीत. तुम्ही ध्यानाला बसता आणि मन काय करतं, विचार विचार, सतत विचार. याला कारण डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजेच DMN. हा मेंदूचा असा भाग आहे जो विचार ऑटोमॅटिकली तयार करत असतो. उद्या काय होईल, मी योग्य करतोय का, लोक काय म्हणतील, माझ्यासोबतच असं का होतं, हे सगळे विचार DMN जास्त ॲक्टिव्ह असेल तेव्हाच आपण ओव्हर थिंकिंगमध्ये अडकतो. मेडिटेशनमुळे काय होतं, तर मेडिटेशन DMNचा आवाज सौम्य करतं. म्हणजेच मेंदूला विचार सोडून वर्तमान काळात राहायला शिकवतो. आता आपण जाणून घेऊया 3 प्रकारचे मेडिटेशन आणि त्यांचा मेंदूवर होणारा परिणाम. पहिलं, ब्रेथ अवेअरनेस. यामध्ये मुख्यत्वे अमिगडाला शांत होतो. मेंदूचे वेव्ज बीटावरून अल्फामध्ये कन्वर्ट होतात. शरीर शांत आणि मेंदू रिलॅक्स होतं. दुसरा प्रकार आहे माइंडफुलनेस मेडिटेशन. यामध्ये DMNची ॲक्टिव्हिटी कमी होते. ओव्हर थिंकिंग थांबताना दिसतो
आणि इमोशनल क्लिअरिटी वाढते. तिसरा प्रकार आहे लव्हिंग अँड काइंडनेस मेडिटेशन. यामध्ये काय होतं? कंपॅशन वाढतं, निगेटिव्ह थॉट्स कमी होतात, हॅपीनेस केमिकल वाढतात आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. मेडिटेशन म्हणजे फक्त विचार हटवणे किंवा बदलणे नाही, तर मेडिटेशन म्हणजे तुमच्या विचारांशी तुमचा संबंध सुधारणे. आता आपण जाणून घेऊया मेडिटेशनमुळे शरीरावर दिसणारे वास्तविक बदल कोणते. मेडिटेशन केल्याने हार्ट रेट कमी होतो, ब्लड प्रेशर संतुलित राहते, स्ट्रेस हार्मोन कमी होतो, सेरोटोनिन आणि डोपामाइन या हार्मोन्सची निर्मिती जलद गतीने होते, झोप सुधारते, माइंड बॉडी कनेक्शन मजबूत होतं आणि तुम्हाला जाणीव होते की मी विचार नाही, त्यांचा फक्त निरीक्षक आहे. कोणते विचार स्वीकारायचे, कोणते विचार सोडून द्यायचे या गोष्टीचं भान येतं. चला आता आपण 2 मिनिटं माइंड रिसेट टेक्निक शिकूया. आता इथेच बसून हा छोटासा अभ्यास करूया. मांडी घालून शांत बसा, डोळे हलके मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि आता हळूहळू तो श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडून द्या. अजून एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडून घ्या. तुमचे लक्ष फक्त श्वास बाहेर जाताना असू द्या. मनात विचार आले तर त्यांना थांबवायचा प्रयत्न करू नका. फक्त बघा, विचार येतील आणि जातील. तुमचं शरीर पूर्णतः सैल सोडा. शरीरात कोणत्याही प्रकारचा ताण नको आहे. 30 सेकंद असेच शांत बसून राहा. तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर, तुमचं मन शांत झाले आहे. हा छोटासा प्रयोग तुम्ही जर दिवसातून 3 वेळा केला तर तुमच्या मनाचं तापमान खाली येतं आणि मेंदू रिलॅक्स अवस्थेत जातो. मेंदू बदलणं म्हणजे आयुष्य बदलणं आणि हे बदल सुरू होतात फक्त काही मिनिटाच्या साधनेतून. दररोज 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन करा. तुम्हाला जाणवेल तुमचं मन स्थिर, शांत आणि जागरूक होत आहे. शांत मनाचा रहस्य कोड तुमच्या श्वासात दडला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर एक लाईक जरूर करा. अशाच छान छान आणि उपयुक्त माहितीपूर्ण कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली कमेंट करा, मी आजपासून माझ्या मनाची काळजी घेणार आहे. या सुंदर प्रवासाचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.